आणि बुद्धिमत्ता। एका टेनिस खेळाच्या स्पर्धेमध्ये प्रत्येक खेळाडूने इतर प्रत्येक खेळाडूशी एकदा सामना खेळला। एकूण सामने किती झाले? 28। तर व्यक्ती काढण्यासाठी 28 ची डबल करायचे। 28 ची डबल काय रे? 56। काय नाव आहे? 56। 56 च्या पुढची वर्गसंख्या कोणती? 64। आणि 64 चं वर्गमूळ काय? ठिकाणी किती खेळाडूंनी भाग घेतला होता? 8 खेळाडू। त्यानंतरचा प्रश्न आहे 25 175 25.175 या संख्येतील 7 या अंकाची स्थानिक किंमत व 7 या अंकाची दर्शनी किंमत याच्यातला फरक किती? आता 7 या अंकाची दर्शनी किंमत 7च असते, लक्षात ठेवायचं। 7 या अंकाची दर्शनी किंमत काय असते? 7। आणि 7 ची स्थानिक किंमत किती आहे? 7 ची स्थानिक किंमत काय करे? 0.07। कोणत्याही संख्येच्या नंतर दशांश नाही म्हणजे इथं शून्य असतो, त्याच्या पुढे 2 अंक असल्यामुळे 2 दशांश द्या, यांची वजाबाकी करून घ्या। इथं घेतला, इथं घेतला, 10 झाले, 10 तून 7 गेले, काय राहिले? 3। इथं राहिले 9, इथं राहिला काय? 6। म्हणून त्याचं उत्तर येतं 6 पॉइंट किती रे? 93। पर्याय नंबर 1। 1 ते 50 पर्यंतच्या सम व विषम संख्या यांच्या बेरजेतील फरक किती? 1 ते 50 पर्यंत 1 ते 50 पर्यंत सम संख्या 25 असतात आणि विषम संख्या किती असतात? 25। किती असतात? 25। आणि त्यांच्यातला फरक सुद्धा काय असतो? 25। याला काय सोडवायची गरज नाही। काय दिलं? 4 नंबर। काय दिले उत्तर? 4 किती नंबर राहिला? 4 नंबर। बरं ठीक आहे। एका रांगेमध्ये पहिल्या मुलानंतर एक मुलगा, मुलीनंतर एक मुलगा, दुसऱ्या मुलीनंतर 2 मुले, तिसऱ्या मुलीनंतर 3 मुले, असे एकूण किती मुलं आहेत? 54। आपण सातारा पोलीस भरती प्रश्न घेतला होता जसाच तसा, आठवते का? एक मुलगी, सुरुवातीला मुलगी दिली, बरोबर आहे? तर चेंज केले काय? पहिल्या मुलीनंतर एक मुलगा म्हणजे इथं एकच मुलगा। पुन्हा इथं 2 नंबरची मुलगी आहे, ती मुली, त्याच्यानंतर किती मुलं आहेत? 2। असं आपल्या काढत जायचंय। समजा हे उंच आहे, ती मुली आहे 3 4 5 6 7 8 हे 9, हे 9व्या नंबरची मुलगी आहे। अशी एकूण मुलगे किती आहेत? एकूण मुलगे किती आहेत? त्यामध्ये हे उंच आहेत ते मुले येतात आणि हे बाकीचे काय आहेत? मुलं। इथं एक मुलगा आहे, 2 मुली आहेत, 3 4 5 6 असं बेरीज करायचे। तर सर्वांची बेरीज किती आली पाहिजे? 54। 1 आणि 2 किती? 3 3 6 4 10 आणि 5 15 6 21 6 28 28 8 36 9 किती? 45 45 कोण? मुलं। आणि त्या 9 कोण रे? मुली। किती मुली? 9। त्या दोघांची बेरीज केली तर काय ते? काय ते? मग त्या याच्यामध्ये एकूण मुलं किती किंवा मुली किती काय विचारलं आपल्याला? काय विचारलंय? त्या रांगेत मुलगे किती? मुलगे किती रे? 45। मुली विचारला तर पुढं प्रश्न क्रमांक किती रे? 6। 6। बर। समजा 1 मार्च, आज 1 मार्च आहे, आणखी 5 दिवसांनी सोमवार आहे, आणखी 5 दिवसांनी सोमवार आहे म्हणजे आज कोणता वार आहे? आणखी 5 दिवसाला सोमवार आहे। 5 दिवस पुढे जा की 2 दिवस मागे जा, वार काय तो? काय तो? आज कोणता वार आहे? शनिवार। 1 मार्चला जर शनिवार असेल तर आपला काय विचार? 1 डिसेंबरला कोणता वार असेल? बरं, 1 मार्च आहे, 1 मार्च पासून 1 जानेवारीला जा, कोणतं वर्ष बी दिलं नाही खाली कोर्स आहे ना बराच। बघा 1 मार्चला कोणता वार आला? मग 1 मार्चला शनिवार। पुन्हा एकदा बघा काय म्हणते? आज 1 मार्च आहे, कधी? आज
5 दिवसानंतर सोमवार आहे, 5 दिवसांनी सोमवार आहे. हा त्याच्या पुढं 1 2 3 4 5 इथं सोमवार आहे. इथं काय असेल? हा सोमवारच्या अगोदर, त्याच्या अगोदर, त्याच्या अगोदर शुक्रवार, त्याच्या अगोदर आज काय? शनिवार कुठून चालला? आज 1 मार्च आहे, आणखी 5 दिवसांनी सोमवार आहे. 5 दिवसांनी सोमवार येतो, तर 5 दिवसांनी सोमवार येतो बघा. 1 2 3 4 5 5 दिवसांनी म्हणजे 5 तारखेला कोणता वार आहे? सोमवार. मग 1 मार्चला कोणता वार आहे? कोणता वार आहे? बुधवार आहे. तर मागील वर्षाच्या 1 डिसेंबरला कोणता वार असेल? म्हणजे मागच्या वर्षी जायचे, आपल्याला मागे जायचे. मार्चच्या पाठीमागे लीप वर्षामध्ये कोणता महिना येतो? फेब्रुवारी. फेब्रुवारीचे किती दिवस असतात? 29. 29च्या पाठीमागे मार्च महिना, सॉरी जानेवारी महिना 31 चा. जानेवारीच्या पाठीमागे डिसेंबरचे किती रे? 31, कारण की 1 तारखेला जायचे. बरोबर आहे. पुन्हा याला भाग घ्या. 7 चौक 28 गेले, शिल्लक उरले 3. 7 चौक 28 शिल्लक उरले 3. 7 चौक 28 शिल्लक उरला 1. 3 3 6, 6 ने काय रे? 7. म्हणजे बाकी काय उरले का? नाही. म्हणजे 1 डिसेंबरला सुद्धा वार कोणता आहे? कोणता आहे? बुधवारचा. पर्याय नंबर किती? पुढे विसंगत घटक ओळखा. त्याच्या खालचा क्वेश्चन समजलं हे? विसंगत घटक ओळखा म्हणजे वेगळा घटक ओळखा आहे. 6 13 32 69 131 तुला काय आहे? 221. वेगळा घटक ओळखायचा. काय वेगळा आहे? काय वेगळं दिसतंय? वर्ग संख्या. कोणती वर्ग संख्या आहे? हा प्लस. कुठं प्लस आहे? बघा याच्यात फरक किती आहे? कितीचा? याच्यात फरक हा किती आहे का? पटपट सांगा. आहे का? नाही. 9 मधून 2 गेले 7 आले, 3 मधून 3 गेले 37. पुढं 11 मधून 9 गेले, काय राहिले रे? 2. पुन्हा इथे राहिले किती? 2. 2 म्हणजे 12. 12 मधून 6 गेले 6. हा 0. 12 तून 3 गेले किती? 9. बरोबर का? चला याच्यात किती? 12. इतरे किती? 18. बरोबर का? हा इथं किती? 25. इथं 28. किती? 28. बरोबर आहे ना? 1 मध्ये गेला 0. 12 तून 3 गेले 9. हा आता इथं फरक किती आहे? 6चा. इथं फरक कितीचा? 7चा. इथं फरक म्हणजे काय चुकीचे आले? 25. 25 चुकीचे आले म्हणजे काय आले? 62. 62 चुकीचे आले म्हणजे काय आले? 131 चुकीचं आहे. मग इथं पाहिजे होतं 130. आता जर 130 असेल तर आता काय होतं एवढा? हा वजाबाकी करा. 10 तून 9 गेला, काय राहिला रे? काय राहिला? 1. इथं राहिले किती? 12. 12 तून 6 गेले 6च राहिले. बरोबर का नाही? सुटाले हे बरोबर आहे. इकडे 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 इकडं इथं काय येईल? गोंधळात पडू नका सांगितलं. हा या दोन्हीतला फरक 7चा. या दोन्हीतला फरक 19. या दोन्हीतला फरक काढायचा आहे. 9 मधून 2 गेले किती राहिले? 7. 3 मधून 3 गेले 3च. आता 10 मधून 9 गेला, काय राहिलं रे? 1. इथे राहिले किती? 12. 12 तून 6 गेले 6. आता पुन्हा 1 मधून 0 गेला 1.
इथला इथे घेतला 12 झाले 12 किती गेले रे 3 गेले काय राहिले 9 आता 1 पुन्हा केला तर 0 पुन्हा याच्यात फरक बोला पटपट 12 याच्यात फरक 18 याच्यात फरक 24 आणि याच्यात फरक 30 काय का बोला 11 मधून 7 गेले काय राहिले 4 इथे राहिले किती 5 5 मधून 3 गेले 2 पुन्हा 1 पुन्हा केला 0 9 मधून 6 गेले 3 आता फरक कसा आहे कसं आहे म्हणून काय चुकीचं होतं 131 चुकीचं होतं तर इथं काय होतं 130 पर्याय नंबर किती रे पुढं त्याचा पुढचा क्वेश्चन बऱ्याच जणांना जमला नसेल जमला का नाही 13 एका सांकेतिक भाषेत टीए काय रे टीई हा शब्द DOZS असा होता सांगितलं होतं करेक्शन करायला यस सांगितलं होतं तुम्हाला पुढं TAPE असा लिहितात तर आपल्याला काय करायचं आहे YEAR इयर साठी कोड काढायचे पण काय कोड आहे बघा हा याच्या नंतर याच्या मागचा अक्षर कोण रे झेड पीच्या मागचं कोण ओ ईच्या मागचं कोण डी आणि टीच्या मागचं कोण कसं वाटतंय कसं वाटतंय असं आता जसा इथं बदल केला तसं याच्या मागे कोण येतं झेड ईच्या मागे कोण येतं डी आरच्या मागे कोण येतं क्यू आणि वायच्या पाठीमागे कोण येतं क्यू झेड डी एक्स असा त्याचा बदल कळालं असा प्रश्न एक जर प्रश्न बरोबर सोडला की आपण डायरेक्ट मेरिट लिस्ट मध्ये डायरेक्ट मेरिट लिस्ट मध्ये सोपा चुकला की मेरिटच्या खाली कळालं तर असा प्रश्न जास्त जणांना डोकं लागलं होतं का हा एखाद्याचं दोघांचं 5% 100 पैकी 5% 95% 5 मिनिटं वाया घालतात काय डोकं लागत नाही पुढं एका संख्येतून 8 हा अंक 5 वेळा वजा केल्यास बाकी 5 उरते तर 8 पंच 40 40 आणि 5 किती 45 ती संख्या काय असेल 45 मधून 8 हा अंक 5 वेळा मायनस केला म्हणजे 40 मायनस केला शिल्लक काय होती 5 2 डझन टेबलाची किंमत किती आहे 96 2 डझन म्हणजे किती 24 अकरा 24 भाग जात नाही म्हणून 24 चौक काही जण 44 केला असेल तर पर्यायच नाही पाहिजे होता आहे का वा वा अभिनंदन राहतच पुढं एका स्पर्धा परीक्षेमध्ये अचूक उत्तरासाठी 2 गुण मिळतात अचूक म्हणजे काय रे बरोबर प्रत्येक चुकीच्या उत्तरामागे 1 गुण कमी होतो तेजस्विनीने 100 पैकी 80 प्रश्न सोडविले किती प्रश्न 80 मग 80 प्रश्नाचे एकूण जर बरोबर असते तर मार्क किती झाले असते 160 मग त्या 160 मार्कापैकी तिने किती घेतले रे 80 गुणिले 2 बरोबर 160 त्यापैकी भेटले किती चुकून किती मार्क गेले किती गेले 18 मग एक जर प्रश्न बरोबर आला असता तर ते 2 चुकल्यामुळे गेले आणि 1 चुकल्यामुळे बरोबर पैकी 1 गेला तर एका प्रश्नाला किती मार्क चुकून झाले 3 3 18 चुकले किती 6 किती पैकी 80 बरोबर किती आपला काय विचारले बरोबर प्रश्न किती किती 74 त्याच्या खालचा प्रश्न तर राज्य सेवेचा आहे तुम्हाला तर येत नाही तुम्हाला काही असं तर बघून घ्या 6200 किती रे 35 हा तो यूपीएससी चा क्वेश्चन आहे बरोबर आहे हा त्याची मला काही बेरीज जमत नाही बघ तुम्हीच करून घ्या किती रे 6230 5
याची बेरीज का आपल्याला जमत नाही, घेऊन टाकू. पुढं मालिका पूर्ण करा. आता मालिका शिकवल्यात तुम्हाला, हा शिकवल्यात का? मग मालिका करायला पाहिजे तुम्ही पूर्ण. मालिका पूर्ण करायला पाहिजे. आधी बघ उत्तर नाही. एकचा वर्ग -1 बरोबर काय रे? 0. 2चा वर्ग, सॉरी इथं 1चा पहिला घात नाही, 1चा पहिला घात, 1चं खानदान काय आहे? दुसरं काय बदलते का? 1चा पहिला घात 1 -1 बरोबर 0. कारण 1चं काही जर घेतलं तर काय नाव आहे? 2चा वर्ग -2, 2चा वर्ग काय रे? 4 मधून 2 गेले, काय राहिले? 3चा घन -3, 3चा घन किती? 27, 27 मधून 3 गेले, 4चा चौथा घात -4. हा 4चा चौथा घात किती? 256. घात दिले होते लिहून. घातांक शिकवला का तुम्हाला? नाही शिकवलाय का? येत असेल तर होणार, येत नसेल नाही म्हणजे शिकवलाय का रे? हा याची वजाबाकी करा. काय येतंय? 252. पुढं 5चा 5वा घात -5, 5चा 5वा घात किती रे? 31 आहे. 3125 येतो. 3125 मधून 5 गेले, 31 तुमच्या मालिकेमध्ये लिहून ठेवा. याला IMP करा, VIMP करा. असा प्रश्न ऐन टायमाला डोकं लागत नाही. मी त्या नेहमीच सांगत होतो की आपली जे टॉपिक चालू आहे तो टॉपिक व्यवस्थित एका वहीत लिहत चला. आपल्या चांगली ब्रँडेड नोट्स होते. तुम्हाला सांगितलं होतं ऐन टायमाला काय करता, कोणतं तर मोटिवेशन स्पीकर येतो, कोणतरी शहाणा येतो सांगायला, मग हे पुस्तक घ्या, ते पुस्तक घ्या, मग हे वाचू का ते वाचू का ते वाचू. हा तुम्हाला गणित बुद्धिमत्तेसाठी महाराष्ट्रातलं एकही पुस्तक घ्यायची गरज नाही. फक्त आणि फक्त आपण शिकवलेलं तेवढंच सोडवा आणि क्वेश्चन शीट सोडवा, बस. बाकी काहीच नाही. जेवढं शिकवलंय तेवढंच करा आणि तुम्ही काय करायचे? क्वेश्चन शीट सोडवायचे. बाकी काहीच करायचं. गणित बुद्धिमत्तेसाठी पुस्तक घ्यायचं नाही. तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या, मला काय पुढं त्याच्या नंतरचा क्वेश्चन राहील खूप अवघड आहे. ते राज्यसेवेचा राज्यसेवेचे प्रश्न अवघड असतात. 74, 49 काय 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 बघा. साती 5चा 5चा 6 36. बाजूच्या दोन संख्यांचा गुणाकार वर्ग असं कुठं आहे? 3 नंबर ऑप्शन. हा 8 8 74 3 नंबर बरोबर आहे का? 9 9 82 4 4 16. हा 3 3 27 आहे का? नाही. म्हणून पर्याय नंबर 3. एका विद्यार्थ्याला प्रत्येक विद्यार्थ्याला 8 वह्या वाटल्या तर 1.5 ग्रोस वह्या किती मुलांना वाटता येतील? आता 1 ग्रोस म्हणजे किती रे? 100 आणि अर्धा ग्रोस म्हणजे 10. दोघांची बेरीज करा किती? 200. 1.5 ग्रोस बरोबर किती वह्या असतील रे? 200. आपल्या काय म्हणत त्याने प्रत्येकी 8 वाटायचे तर किती मुलांना फुटतील? 8 न 8 द्या. 8 1 8 दोन्ही उरले 5 झाले 8 7 किती मुलांना देता येतील? पुढं त्याच्या पुढचा प्रश्न खूप अवघड आहे. आपला जसाच तसा झालेला आहे अक्षर मालिकेमध्ये. झालाय का? बघा पहिले अक्षर बघा. बीच्या नंतर
काय बघा हा बी वाय ए सी एक्स बी डी डब्ल्यू सी ई व्ही डी पुढं काय बी सी डी ई आय ए बी सी डी ई वाय एस डब्ल्यू डी यू हा 29 राहिलं का हा वर घेऊ काय म्हणतोय खालीलपैकी कोणता अपूर्णांक 5 आणि 6 या पूर्णांकाच्या दरम्यान आहे दरम्यान म्हणजे काय बघा दोघांच्या मध्ये 5 आणि काय रे 6 5 आणि 6 च्या मध्ये मग अशी कोणती संख्या आहे की त्यांना भाग दिल्याच्या नंतर 5 चा पूर्ण भाग बसतो आणि 5 च्या नंतर काहीतरी पॉइंट मध्ये येतो अशी कोणती संख्या आहे की त्याचा भाग 6 च्या अगोदर बसतो आणि 5 च्या नंतरच बसतो असा कोणाचं उत्तर येतं बघायचं आपल्याला हा 21 छेदामध्ये 4 बघा 21 छेदात 4 हे मायनस मध्ये हे प्लस मध्ये येईल का मायनस मायनस पहिलं दिलं राहिले कोण 18/3 आणि 27/5 हा इकडे काय रे 318 6 च्या पुढे चले किंवा 6 यायला हा येऊ शकत नाही मायनस वाला कटला आणि पुन्हा शेवटचा पण मायनस कटला 31/6 हे पण कटून गेला राहिला कोण 27/5 5 5 25 उरले किती 2 झाले किती 5 चौक काय रे 30 त्याचा अपूर्णांक त्याची किंमत 5 आणि 6 च्या दरम्यान म्हणजे मध्यभागी कोणती येते पर्याय नंबर 3 हे बागा दशास कसा घेतला होता सांकेतिक भाषेत आठवतंय का सांकेतिक भाषा शिकवली तुम्हाला एक एक मायनस करायचा बी चा नंबर 2 आहे तरी बघून घ्या हा बी ए जी ए काय रे बघा बघा रे बघा इकडं बघा पुढं काय आहे हा बी चा नंबर काय रे 2 मधून 1 गेला 1 चा नंबर 1 एकूण 1 गेला 0 1 चा नंबर 7 7 मधून 1 गेला 6 याचा नंबर हा टी चा 19 20 आहे 19 घ्यायचा 1 ला कमी करायची काय आलं 19 0 खालील पैकी कोणत्या संख्येला 36 ने पूर्ण भाग जाईल 36 ची कसोटी काय ते रे हा 3 3 4 3 आणि 3 आणि 4 ने दिला 9 आणि 4 ने 9 चौक 9 3 एकच आहे कसोटी एकच आहे वाव कोण शिकल तुला मी आणि असं प्रकार नको माझे ज्या संख्येला 3 ने भाग जातो त्या संख्येला 9 ने भाग जातो असं आहे का ज्या संख्येला 9 ने भाग जातो त्या संख्येला कन्फर्म 3 ने भाग फक्त कसोटीत नियम काय आहे की अंकांची बेरीज 3 च्या पटीत असेल 3 ने भाग जातो अंकांची बेरीज 9 च्या पटीत असेल तर त्या संख्येला 9 ने भाग आणि 4 ची कसोटी काय सांगते शेवटच्या 2 अंकाला जर 4 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 4 ने भाग जातो पहिला पर्याय बघा 55 आहे 55 ला 4 ने भाग जातो का नाही दुसरा पर्याय आहे 26 शेवटी बघा शेवटचे 2 अंक 26 ला पूर्ण भाग जातो का 4 ने नाही तिसरा पर्याय बघायचं शेवटी 24 आहे 24 ला 4 ने भाग जातो आणि दुसरा शेवटचा पर्याय आहे 28 28 ला पण 4 ने पूर्ण भाग जातो आता 2 पर्याय कटले आता बघायचं अंकांची बेरीज 9 च्या पटीत कोणाची आहे तिसरा पर्यायाची बेरीज करा 7 आणि 2 9 9 आणि 8 8 आणि 2 किती रे 10 किती झाले 19 19 आणि 4 किती 23 3 च्या पाड्यात 23 आहे का नाही तिसरा पर्याय चुकल्यावर कोणता पर्याय राहिला चौथा काय चेक करायची गरज जरी जर करायची असेल तर बेरीज करा 8 आणि 3 11 11 आणि 7 17 17 आणि 2 19 आणि 8 27 9 च्या पाड्यात 27 येतं का त्या संख्येला कशाने भाग जातो 9 ने त्याच्या खालचा आकृतीमध्ये बघा
हा 8 3 काय आहे इथं 21 6 5 काय इथं 25 12 2 प्रश्नचिन्ह 8 24 मधून 3 गेले 6 5 30 30 मधून 5 गेले 12 दोन्ही 24 मधून 2 गेले काय येतंय 22 पर्याय नंबर किती 3 हा पर्याय नंबर किती 3 आहे 3 झूम करून बघा हा दिसला का हा पुढं याचा पुढचा प्रश्न बघा दोन संख्यांचा मसावी काय दिला रे 72 मसावी काय आहे 72 त्यापैकी एक संख्या काय आहे रे 144 एक संख्या आहे दुसरी संख्या आपल्याला माहित आहे का दुसरी संख्या काढायची आणि प्रश्नात काय दिला आपल्याला दुसरी संख्या कुठं आहे म्हणे रे 500 ते 600 च्या दरम्यान बघा 500 ते 600 च्या दरम्यान आहे तर असे कोणत्या संख्या येतात त्यात आपल्याला काढायचे तर लक्ष द्या मसावी 72 आहे मसावीच्या पटीमध्ये त्या दोन संख्या असतात कोणत्याही संख्या काय असतात मसावीच्या पटीत असतात आता दुसरं उदाहरण देतो तुम्हाला बघा हे 12 आणि समजा काय आहे 32 आहे काय आहे 32 उदाहरणार्थ संख्या घेतल्या याला कशाने भाग जातो रे बोला चारित्रिक 4 8 मसावी त्याला हे मसावीचे किती पट आहे हे मसावीचे किती पट आहे या संख्या या जे संख्या आहेत ते मसावीच्याच पटीमध्ये आहेत बरोबर बरोबर का तसं इथं मसावी काय दिलाय 72 ला 2 न गुणल्यावर काय येतोय 100 आता बघायचं आपल्याला 72 ने समजा आपण 5 ने गुणाकार केला 5 दोन्ही 10 अचाला 1 5 7 35 35 ने आपला 500 च्या पुढे जायचे कमीत कमी आपण याला 8 ने गुणाकार करू 7 ने करू आणि 8 ने करू काय येतं बघा हा 7 दोन्ही 14 ला 4 अचाला 1 7 7 49 ने 504 आहे आता यानं जरी गुणाकार केला तरी हे सुद्धा आहे पर्याय बघा 8 दोन्ही 16 16 ला 6 अचाला 1 8 7 56 56 ने 57 576 पण आहे आणि 504 पण आहे आता काय करायचं सर मग आता असं करायचं एक संख्या 144 घेतली एक संख्या 504 घेतली या दोन संख्यांचा मसावी काय आला पाहिजे किंवा या दोन संख्यांचा मसावी काय आला पाहिजे 72 अशा कोणत्या दोन संख्या आहेत बघायचं याला हाच पर्याय आहे 144 आणि जर आपण समजा लहान संख्या म्हणून घेतली 504 त्याला भाग द्या कशाने भागतो 9 ने जातो का कसोटी 9 ची अंकांची बेरीज 9 येते बघा 9 1 9 9 सके 54 हा 9 5 9 5 45 गुणले 5 9 सख आता भाग 8 ने 8 दोन्ही 8 7 सामायिक अवयवांचा गुणाकार काय येतो मसावी 8 9 72 8 9 या दोन संख्यांचा मसावी किती येतो 72 म्हणजे कन्फर्म उत्तर काय आहे 504 आता जर तुम्ही 576 ठेवली तर काय घोटाळा होतो बघा 576 9 ने भाग जातो का बघायला हा 7 आणि 5 12 12 आणि 6 18 मध्ये जातो हा 9 सख्खे बोला बोला 9 सख्ख 54 पुढं उरले 9 चोक हा आता भाग कशा जातो 8 ने 8 दोन्ही 8 8 पुन्हा भाग जातो कशाने दोन्ही 2 1 2 चोक आता गुणाकार करा हा 2 8 2 8 आणि 16 72 होते का 16 72 होते का 72 मसाले येते का तर मसाला किती येतो 44 म्हणून हे 576 नाही
तर त्याचं उत्तर काय आहे 500. कळालं आता? समजलं का? काही अडचण? स्पीड वाढवावं लागतो, वेळ लागेल. पुढे घ्या. हा 41 सांगितलं कालच. काय रे 64 छेदामध्ये 40 बरोबर वर्गमुळात 64 छेदात काय रे x. काय येणार आहे? त्या दोन्हीला वर्गमुळात टाकून द्या तर सूत्र येत नाही. हा याचं वर्गमूळ काढून घ्या. 64 छेदामध्ये काय रे 8 छेदात वर्गमुळात काय x बरोबर इकडे काय 40. यांचा तिरपा गुणाकार करा. 40 गुणिले 8 भागिले किती 64. 8 एक 8 8 8 एक 8 पंचे 5 बरोबर वर्गमुळात x. दोन्ही बाजूचा काय वर्ग करून वर्गमूळ 5 चा वर्ग x ची किंमत काय ते पर्याय नंबर 3. वर्गमूळ शिकवलंय का? शिकवलंय का? हा शिकवलंय का वर्गमूळ? नाही. बोला ना. एका वाघाला काय नाही, एका वाघाला हाती म्हटले, हातीला बैल म्हटले, गाढवाला सिंह म्हटले, बैलाला गाढव म्हटले, तर सिंहाला उंदीर म्हटले. उकिरड्यावर कोण लोळेल? काय लोळेल रे? सिंह. 18 सायकलीची किंमत 31,950 रुपये आहे, तर 7 सायकलीची किंमत किती? 12,425. येते का? भागाकार येतो ना? हा 31 काय रे 900 गुणिले 7 भागिले 18. 18 ला भाग द्यायचा, भागाकार येतो 100 किती येतो? भागाकार काय येतो? त्याला सांग भागाकार. काहीच नाही. हा 18चा पाडा येते का? 2चा येते 2चा 92 18 1 1 उरला 2 पंचे 10. पुन्हा 92 37 2 पंचे 9 1 उरले 6 9 7 63 उरले 9 7 63 उरले 6. पुन्हा झाले पुन्हा 9 7 63 उरले 4 9 5 1775 गुणिले 1775 गुणिले काय रे 7. यांचा गुणाकार करा 12,425. पर्याय नंबर काय तो 2. पुढं एक व्यक्ती पूर्वेकडे तोंड करून उभा राहिला आहे. तो मनुष्य घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 45 अंश कोनात व नंतर 270 अंश घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने वळाला, तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल? कोणत्या दिशेला? येतोय का? जमतोय का? काय अडचण? चला. हॉकीचा सामना पाहण्यासाठी 8 मित्र एका रांगेत बसले आहेत. अशोकच्या उजव्या बाजूला भरत असून, बघा अशोक कुठं बसलाय? अशोकच्या उजव्या बाजूला कोण आहे? भरत आहे. भरत. अशोकच्या उजव्या बाजूला कोण आहे? भरत. बसू आपल्याला अशोकला. अशोकच्या उजव्या बाजूला कोण आहे? भरत. इकडं उजवी बाजू इकडं सांगायची गरज नाही. पुढं भरत असून त्याच्या उजवीकडे कोणीही नाही, म्हणजे भरतच्या इकडे कोणीही नाही. सर्वात उजवीकडे कोण आहे? इकडं कोणीच नाही. पुढे काय म्हणू? अशोकच्या उजवीला भरत असून उजवीकडे कोणी नाही. इला व गणेश यांच्यामध्ये फराळ आहे ना? फराळ. इला आणि गणेश यांच्यामध्ये फराळ आहे. पुढं हुसेनच्या उजव्या बाजूला गणेश आहे. आता काहीच माहिती नाही, सोडून द्यायला. भरत व धनराज यांच्या दरम्यान यांच्यामध्ये कोण आहे? अशोक. आता माहिती भेटली. भरतची जागा फिक्स आहे, अशोकची जागा फिक्स आहे, आणि भरत आणि धनराज यांच्यामध्ये कोण आहे? अशोक. म्हणजे इथं कोण आहे? पुढं
इला धनराजच्या शेजारी. हे इला धनराजची शेजारी बसली. इला कुणाची आहे? धनराजची. पुढं चंद्रिका कडेला आहे. कोण? आता इकडं जर भरतकड कोणी नाहीये मग चंद्रिका इकडला कडला असेल. चंद्रिका आणि भरतचं भांडण झालं त्यामुळे भरत तिकडं आणि चंद्रिका इकडं. आता चंद्रिकाच्या इकडं कोणी नाही. भांडण झाले का? अरे प्रश्न हसत खेळत शिका, टेन्शन नका. पुढे घ्या. आता पहिलं वाक्य वाचवायचं. कोण? इला व गणेश यांच्यामध्ये फरा आहे. आता इला इथं फिक्स आहे आणि इला आणि गणेश याच्यामध्ये कोण आहे? हा हे बसवायला फराळ. फराळ बसवायचं. फराळ आहे. पुढं हुसेनच्या उजव्या बाजूला गणेश आहे. हुसेनच्या उजव्या बाजूला गणेश आहे म्हणजे गणेशच्या डाव्या बाजूला कोण आहे? हुसेन. हुसेन इथं बसला. आता काय अडचण झाले? बसले 8. 1 2 3 4 5 6 7 8. पुढे काय म्हणले? अशोक व गणेश यांच्यामध्ये, अशोक आणि गणेश यांच्यामध्ये किती आहेत? फराह, इला आणि धनराज अशी किती व्यक्ती? पुढं 6 पुरुष किंवा 8 मुले एक काम 24 दिवसात पूर्ण करतात. जर तेच काम 7 पुरुष आणि 12 मुले एकत्रितपणे किती दिवसात पूर्ण करतील? बघा लक्ष द्या. 6 पुरुष किंवा 8 मुले हे काम किती दिवसात करतात? 24 दिवसात. तेच काम 7 पुरुष आणि किती 12 मुले किती दिवसात पूर्ण करतील? आता कामावर कोणाला लावायचे बघा. यांचा रेशो कसा आहे? रेशो संक्षिप्त रूप करा. 6 आणि 8 चं संक्षिप्त रूप 3 काय रे? 3 पुरुष जेवढं काम करतात तेवढं किती मुलं काम करतात? किती? 4. या मुलांच्या बदल्यामध्ये आपण पुरुष घेऊ शकतो. तर याचं काय करायचं? व्यस्त करायचं. काय? 12चं 3 किती रे? 4. 4 एक 4, 4 एक 12, 3 त्रिक काय? 9. 9 पुरुष घेऊ शकतो. कोणाच्या बदल्यात? 12 मुलांच्या बदल्यात आपण कोणाला कामावर लावू शकतो? कोणाला? 9 पुरुष. बरोबर आहे. मग आता कामावर कोण असेल? 7 पुरुष आणि 9 पुरुष असे मिळून किती पुरुष झाले? 9 आणि 7 किती झाले? 16. मग जर समजा 6 पुरुष हे काम 24 दिवसात करत असतील तर 16 पुरुष किती दिवसात करत असतील? तर माणसं वाढले. हे चलन कोणतं आहे? व्यस्त चलन. कोणतं आहे? बघा माणसं कमी होते 24 दिवस लागले. आता माणसं वाढले दिवस काय होतील? कमी. ज्यावेळेस व्यस्त चलन असेल त्यावेळेस सरळ गुणाकार 6 गुणिले 24 भागिले 16. 8 दोन्ही 16, 8 त्रिक 24, 2 त्रिक 6. ते काम करण्यासाठी किती दिवस लागतील? 9 दिवस लागतील. हा 9 दिवस लागतील. 9 12 येत नाही. पुढं सागर हा विजयपेक्षा उंच आहे. कोण उंच आहे? सागर कोणापेक्षा उंच आहे? विजयपेक्षा उंच आहे. श्रीकांत अजित श्रीकांतपेक्षा उंच आहे. आपला बैठक व्यवस्थेत झाला होता प्रश्न असा, आठवतोय का बघा? सागर कोणापेक्षा उंच आहे? विजयपेक्षा उंच आहे. अजित श्रीकांत पेक्षा उंच आहे. सुजित सागर पेक्षा उंच आहे. कोण रे? सुजित सागर पेक्षा उंच आहे. श्रीकांत सुजित पेक्षा उंच आहे. श्रीकांत सुजित पेक्षा उंच आहे. आता अजित कोणापेक्षा उंच आहे? श्रीकांत पेक्षा. म्हणजे सर्वात उंच कोण? अजित. सर्वात लहान कोण? आपला काय विचारलं? सर्वात कमी उंचीचा कोण? विजय. विचारू शकतो तुम्हाला मध्यभागी कोण? विजय. सर्वात उंच कोण? काही विचारता येईल तुला.
जसाच तसा क्वेश्चन झाला होता आपला बैठक व्यवस्थित आठवा थोडं 440 किलोमीटर प्रति तास वेगाने जाणारी 400 मीटर लांबीची गाडी 400 मीटर लांबीचा मालगाडीस ओलांडण्यास किती वेळ लागेल? तर दोघांची बेरीज करा. 400 400 भागिले गुणिले 18 छेद 40 गुणिले 5 किती? 200. 40 गुणिले 5 किती? 200 200 200 चौक 18 चौक 72 सेकंद म्हणजेच 1 मिनिट 12 सेकंद. पर्याय नंबर 1. रेल्वे आपण अशीच करू डायरेक्ट सांग नका घेऊ. किती नंबर आहे का? एक पाण्याची टाकी 6 तासात भरते दुसऱ्या नळाने 12 तासात भरते तर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यावर काय होईल? 6 गुणिले 12 भागिले 6 12 किती? 18. 6 गुणिले 12 भागिले 18 6 6 6 18 3 312 काय करते? 4 तास. हे सुद्धा झालेला प्रश्न आहे आपला बैठक व्यवस्थेमध्ये. झालाय का? 59 एचा पुढून 18वा बीचा मागून 16वा त्याच्या सीचा पुढून 25वा जसा तसं झालेला आहे. आठवतंय का? झालेले प्रश्न पर्याय सकट आलेले प्रश्न तुम्ही थोडं मनावर घेत चला. सांगायची काय गरज आहे का? काही बोलत नाही. उद्या हो मिले मार देतो तुम्हाला आता खरंच अर्धो शिकवलेले प्रश्न पर्याय सकट तेच आहेत तरी तुम्हाला डबल शिकवावं लागते. म्हणजे काय तुम्ही कसा खराब करायचं काम असेल इकडं मागे इकडं याचा पुढून 18वा क्रमांक पुढं बीचा मागून कितवा आणि सीचा क्रमांक पुढून 25वा बरोबर आहे. 25वा आहे. या आणि बीचा कसा आहे मध्यभागी आहे. तर बघा लक्षात इथून इथपर्यंत हा कितवा आहे? 7वा. इथून बी इथपर्यंत कितवा? 7 आणि 7 14 - 1 या दोघांच्या मध्ये किती? 13. आणि हे किती? 18 आणि हे किती? 16. दोघांची बेरीज करा. तुमच्या वहीत प्रश्न आहे का नाही? कोण करायचा अभ्यास? मी करून देऊ का? कोणाकोणाला अभ्यास होत नसेल तर सांगा मी अभ्यास करून देऊ. अजय लागला का अभ्यास? कोणत्या विषयात होणार सांग? जीके मी करून पुढं बेसबॉल खेळात खेळाडू किती? किती? त्याच्या खालचा क्वेश्चन एबीसीडीचा येतोय काय अक्षरमाने द्यायचे येते ना? 3 संख्या कोणत्या प्रमाणात आहेत? 3 8 4 5 त्यांच्या वर्गाची बेरीज येते ना? पर्याय नंबर 4. त्याच्या खालचा क्वेश्चन खूप अवघड आहे. 3 आणि 8 मध्ये फरक 5चा नंतर 10चा पुन्हा 5चा नंतर 10चा 5चा 10चा 5चा 10चा 33 आणि 5 किती? 38 किती? पुढं विकोबाने काय केले? 5 महिन्यासाठी तुकारामाने 3000 रुपये 4 महिन्यासाठी. बघा भागीदारी आहे हे विकोबाचं भी 5 महिन्यासाठी आणि कोण? तुकोबाचा टी 3000 रुपये किती महिन्यासाठी? यांचा रेशो काढून टाका. हे 4 हे 4 कटले. यांचं नफ्याचं प्रमाण कसं आहे? 5 असतील. नफा किती झाला रे? किती? 5 आणि 3 किती? 8 8 1 8 8 2 16 200 गुणिले 5 किती येणार? 1000. 200 गुणिले 3 किती? 600. तुकोबाचा नफा 600 आणि विकोबाचा नफा किती? 1000. पुढं 712 हे 60% येते ना? येते का? पुढं त्याच्या खाली वर्गाची बेरीज येते. आकृतीमध्ये वर्गाची बेरीज आहे येते. त्याच्या खाली सरस्वती हायस्कूलची सोमवारची विद्यार्थ्यांची उपस्थिती किती आहे? असले क्वेश्चन घेतले होते ना? 87.5
87.5 100 मधून काढून टाकले तर काय उरतात 12.5 म्हणजे 72. तर 100% म्हणजे किती कृपा गुणाकार बघा 100 मायनस 87.5 बरोबर काय येते 12.5. अनुपस्थितची टक्केवारी किती आहे अनुपस्थित किती येतं 87%. 100%पैकी 87% उपस्थित आहेत. आलेले न आलेले किती येतं 12. आणि न आलेले विद्यार्थी किती येतं 12. 100% म्हणजे किती हे 12.5% म्हणजे हे तर 100% म्हणजे किती काय करायचे 100 गुणिले 72 भागिले किती 12.5. पॉइंट उडाला वर 1 शून्य वाढला 125 125 8 किती 1000. गुणाकार करा 8 2 16 8 7 56 किती 57. काय आलं 576. सर्व कुत्रे मांजर आहेत का जमते का हा सर्व कुत्रे काय आहेत मांजर आहेत. सर्व मांजर उंदीर आहेत. काही उंदीर बदक आहेत. आकृती निघाली आकृतीवर आपल्याला काढायचे काही कुत्रे बदक आहेत. काही कुत्रे बदक आहेत. बदकाचा कुत्र्याचा काही संबंध आहे का पहिलं वाक्य चूक. काही उंदीर कुत्रे आहेत. काही उंदीर एवढ्या उंदरापैकी एवढे उंदर कसे आहेत कुत्रे आहेत. मग 2 नंबर कसा आहे बरोबर आहे. पुढं काही मांजर उंदीर नाहीत. काही मांजर उंदीर नाहीत आणि सर्वच्या सर्व मांजर काय आहेत उंदीर आहेत आणि त्यानंतर काही आहेत आणि काही नाहीत चुकीचं आहे. 4 नंबर बघा काही बदक उंदीर आहेत. काही बदक बघा एवढे बदक काय आहेत उंदीर आहेत म्हणून 2 आणि 4 बरोबर. एक कपाट विकलं त्याने शेकडा 20% नफ्याने विकले. जर त्याने कपाट 25% विकले असते तर त्याला किती रुपये 50 रुपये जास्त मिळाले असते. तर त्या कपाटाची खरेदी किंमत किती. शेकडा म्हणजे काय रे 20% विकले आणि 25% विकले तर काय फरक पडतो बघा 100%. हा 100 रुपयाची वस्तू आहे. 100 रुपयाची वस्तू आहे. हा ही पेन 100 रुपयाची आहे. किती रुपये गेला बोलला ते काय अरे पेनची किंमत किती आहे 100. जर तू 120 रुपयाला इकडे 120 रुपयाला घेतली तर नफा किती होतोय 20%. पण मी तुला पेन देणार तिने काय म्हणणार मी 25% घेतली म्हणजे किती रुपयाला 25% घेतली. मग हिच्यापेक्षा ही किती टक्के जास्त घेतो 100वर मला पहिल्या विक्रीपेक्षा दुसऱ्या विक्रीमध्ये किती रुपये जास्त भेटतात 5 रुपये काय भेटतात. आणि तिने 25 रुपये जास्त घेऊन विकले तर त्या वस्तूची मूळ किंमत किती 25 का 50 रुपये जास्त घेऊन विकले 50 रुपये जास्त घेतले तर त्याची मूळ किंमत किती. मग 100 गुणिले 50 भागिले काय आले 5. 100 गुणिले 50 भागिले 5 5 100 गुणिले 10 त्या वस्तूची किंमत काय असेल किती 1000 रुपये. हे म्हणलं की घ्यायचं दाम नाही घ्यायचं. 1200 उत्तर काढले परत पेपर. एका माणसाची ओळख करून देताना एक स्त्री म्हणाली त्याची पत्नी माझ्या वडिलाची एकुलती एक मुलगी आहे तर त्या माणसाचे स्त्रीशी नाते काय त्याची ती कोण रे. या प्रश्नाला लाज नेहमी येतो. पुढं एक मुलगा त्याच्या घरापासून उत्तरेकडे 20 मीटर जातो. उत्तर दिशा कुठे रे हा एक व्यक्ती त्याच्या घरापासून उत्तरेकडे 20 मीटर जातो. वर आहे समजा 20. उत्तर दिशा कुठे आहे तेथून पूर्वेकडे वळून किती जातो 6. पूर्व दिशा इकडे आहे.
तेथून पुन्हा दक्षिणेकडे वळतो 12 खाली किती आला? तर तो मूळ ठिकाणापासून आता किती दूर आहे आपल्याला हे अंतर काढायचे. हे 6 असेल ते सुद्धा 6, हे जर 6 असेल तर इथलं सुद्धा 6. मग हे जर समजा 20 आहे टोटल, तर 20 मधलं 12 गेलं तर हे काय राहिलं रे? 8. हे 8 आणि हे 6 पायथागोरसचा प्रमेय. 8चा वर्ग 6चा वर्ग 8चा वर्ग 64, 6चा वर्ग 36, दोघांची बेरीज 100, 100चे वर्गमूळ या ठिकाणी आहे. तर थेट इकडं कोणती दिशा आहे? या ठिकाणाहून इकडची दिशा विचारली, काय आहे? दिशा. अंतर विचारलं, काय येणार? 10. काय येणार? 10. हा, आत्याबाई थेट शेतात चालली अशी. कुठे चालली? हा, फिरून आली ट्रॅक्टर घेऊन. पुढं एका टेबलाची किंमत किती आहे? 7500 रुपये आहे. शेकडा 12% सूट दिली तर टेबल गिरायकास कितीला मिळेल? किती? 6600. एका गावची लोकसंख्या आपल्याला नाही. कन्स्ट्रक्शन बरोबर आहे. काय शंट्री काय वाचवले? इंग्लिश वाले अंग्रेजी वाले इंग्लिश अंग्रेजी काय ते काय म्हणून आपलं काय CEN URION हा शब्द कसा लिहितात? 325701465 असा लिहितात. रँक RANK रँक हा शब्द 1859 असं लिहितात. तर काय रे? 7859 हा शब्द कसा लिहाल? 8 ला कोण आहे? 7 ला कोण आहे? 7 ला डी काय तर EAN ट्रॅक्टर. पुढं 5 मीटर 40 सेमी लांबी असलेल्या एका तांब्याच्या तारेपासून 18 मिलीमीटर लांबीचे तुकडे करायचे आहेत. तर ते तुकडे किती होतील? बघा 500 किती रे? 40 सेमी इथे 540. 5 मीटर म्हणजे 500 सेमी आणि ते 40 सेमी म्हणजे 500 काय झालं? 40 सेमी. मिलीमीटर म्हणतोय, मिलीमीटर सेंटीमीटरचं मिलीमीटर मध्ये आहे पुन्हा आधी 10 ने याला भागिले किती? 18. 18 एक 18, 18 3 54. किती तुकडे होतील? 300. पुढं चौरस काढा. चौरस काढा शिकवलं. चौरस आंब्याचं उदाहरण दिलं. आंबा किती मोठा असेल तर रस तेवढा असतो. देतं का उदाहरण? एक कोण त्याच्या पूरक कोणाच्या किती पट आहे? 5 पट आहे. किती पट आहे? 5 पट आहे. तर मूळ कोण किती? पूरक कोणाच्या मापाची बेरीज किती असते रे? 180. झालं संपलं. 5 आणि 1 6, 6 भाग 6 1 6, 6 1 18. इकडं 30 1 30 आणि 30 गुणिले 5 किती आलं? 180. मग तो मूळ कोण किती अंशाचा? मूळ कोण किती? मूळ कोण काय उत्तर दिलंय? 180 दिलंय. काय म्हणलं बघा? एक कोण त्याच्या पूरक कोणाच्या 5 पट आहे. तर त्या कोणाच्या 5 पट आहे म्हणजे कोणाच्या 5 पट आहे? या कोणाच्या 5 पट असलेला कोण कोणता आहे? 150. मग असे दोन्ही पर्याय राहतात. मग धोका देतो त्यासाठी प्रश्न शांत वाचून सोडवावा लागेल. उत्तर येऊन गोल करताना मिस्टेक होते. पुढं एका वर्तुळाचा परिघ किती आहे? 176. त्रिज्या किती येते? 28. त्याच्या खालचा 95. 2 ने 3 ने 4 ने 5 ने 6 ने गुणाकार करत जायचे. पहिल्या संख्येला 13 ला 2 ने, 26 ला 3 ने, पुढे 78 ला 4 ने, नंतर 5 ने, नंतर 6 ने. पर्याय नंबर 3. एका आयताची लांबी रुंदीच्या दीडपट आहे. तर आयताची परिमिती 80 असेल तर त्याचे क्षेत्रफळ किती? आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. आपल्या काय सांगले? रुंदी 1 पट आणि लांबी 1.5 पट आहे.
हे एकपट आणि हे काय आहे दीडपट. परिमिती दिली आपल्याला लांबी अधिक रुंदी याच्या आकड्याची काय येणार आहे दुप्पट. बेरीज करा 2 आणि 1 1 आणि 2 1 आणि 1 किती 2 आणि 5 2.5 गुणिले 2 बरोबर काय येणार आहे 5 न कशाला भाग द्यायचे 80 ला 5 1 5 उरले 30 झाले किती 5 1 30 इकडं 16 1 16 आणि इकडं रे याचा गुणाकार करा 24 येते. लांबी येते किती 24 रुंदी काय येते 16. यांचा गुणाकार कुठं आहे एकक स्थानच्या अंकाचा गुणाकार करा 6 गुणिले 4 किती 24. एकक स्थानी 4 असला पर्याय एकच आहे. पर्याय नंबर 3. खालचा जशास तसा प्रश्न झाला होता एक एक ने माग सांकेतिक भाषेत झाला होता झाला होता का P S V Y पुढे काय आहे B E G K पुढे काय आहे A D F G एक एक ने मायनस बरोबर आहे का. इकडची संख्या मायनस करायची P च्या मागे कोण O R च्या काहीच माहित नाही म्हणून सर तुम्हीच बोला काय ते O R U X. पर्याय नंबर 2. अशा प्रकारे आपला पेपर संपलेला आहे. काही अवघड होता का तरी विद्यार्थ्याला 98 99 94 मार्क पडतात. तुम्हाला का नाही पडत